विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 50मधील क्वेश्चन 2, 3, 4 अभ्यासणार आहोत. क्वेश्चन 2 आहे, विच ऑफ द ऑप्शन्स गिवन बिलो इज द स्क्वेअर ऑफ द बायनॉमियल 8-1/x. आणि तुम्हाला हे खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. आता आपण 8-1/x ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा आहे. फॉर्म्युला आहे फर्स्ट टर्म स्क्वेअर म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग मायनस 2 इन ब्रॅकेट फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म म्हणजेच वजा 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद प्लस सेकंड टर्म स्क्वेअर म्हणजे दुसऱ्या पदाचा वर्ग. याचा आपल्याला उपयोग करायचा आहे. फर्स्ट टर्म आहे 8, सेकंड टर्म आहे 1/x. आता या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू पुटअप करूया. म्हणजेच 8चा स्क्वेअर मायनस 2 इंटू 8 सेकंड टर्म 1/x प्लस सेकंड टर्म स्क्वेअर म्हणजे दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजेच 1/x वर्ग. आता आपण या स्टेपला त्या किमती काढा. 8चा स्क्वेअर येईल 8 इंटू 8 64 88 64 मायनस 2 इंटू 8 8 2 16 8 2 16 आणि हे डिनॉमिनेटरचे x प्लस 1चा स्क्वेअर 1 आणि xचा स्क्वेअर x म्हणजे याचा स्क्वेअर आला 64 मायनस 16/x प्लस 1/x स्क्वेअर. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक जो 3 आहे तो बरोबर आहे. 64 मायनस 16/x प्लस 1/x स्क्वेअर. क्वेश्चन नंबर 3 आहे, ऑफ विच ऑफ द बायनॉमियल्स क्यूज बिलो इज m² n² प्लस 14 mn/pq प्लस 49 p² q² द एक्सपान्शन. म्हणजे तुम्हाला हे खाली 4 जे ऑप्शन दिलेले आहेत 4पैकी कोणत्या ऑप्शनचा जर आपण स्क्वेअर केला तर आपल्याला एक्सपान्शन हे मिळणार आहे. हे आपण आता एक्सपान्शन लिहिलेलं आहे. m² प्लस m² n² प्लस 14 mn/pq प्लस 49 p² q². आता आपल्याला त्यासाठी एक फर्स्ट टर्म जी आहे ती m² n² ही मिडल टर्म किंवा सेकंड टर्म याला म्हणतात आणि 49 p² q² ही थर्ड टर्म आहे. तर इथं आपण काय करायचं की पहिल्या टर्मचं स्क्वेअर रूट काढायचं, वर्गमूळ काढायचं. हे स्क्वेअर रूट साईडमध्ये m² n² याचं स्क्वेअर रूट येईल m n येईल. त्यानंतर मिडल टर्मची साईन घ्यायची. मिडल टर्म कोणती आहे 14 mn/pq. त्याचे साईन म्हणजे चिन्ह कोणतं आहे प्लस, तर त्याचं साईन घ्यायचं प्लस. आणि थर्ड टर्म त्याचा स्क्वेअर रूट घ्यायचं. थर्ड टर्म आहे 49 p² q². 49चं स्क्वेअर रूट येतं 7. 7चा वर्ग 49 आहे म्हणून 49चं वर्गमूळ 7, p² वर्गमूळ p आणि q² वर्गमूळ q. आणि जर आपल्याला जर उत्तर लिहायचं असेल तर फक्त आपण ह्याची एकवट करायची. पहिलं आलेलं आहे mn ब्रॅकेटमध्ये mn, मिडल टर्मचं साईन आहे प्लस आणि थर्ड टर्म स्क्वेअर रूट आलेला आहे 7pq. म्हणजे हा जो वर्गविस्तार आहे किंवा एक्सपान्शन आहे ते mn प्लस 7pq याचं आहे. म्हणजेच या क्वेश्चन 3चं जे आन्सर येणार आहे ते येणार आहे ऑप्शन नंबर 4 पर्याय क्रमांक 4 mn अधिक कंसात 7pq होय. क्वेश्चन 4 आहे, यूज ॲन एक्सपान्शन फॉर्म्युला टू फाइंड द व्हॅल्यूज. खाली तुम्हाला 4 नंबर दिलेत, त्याचे स्क्वेअर दिलेत आणि
एक्सपान्शन फॉर्म्युल्याच्या साहाय्याने त्यांची तुम्हाला व्हॅल्यू काढायची आहे. एक्झाम्पल नंबर 1 आहे 997 997चा स्क्वेअर आपल्याला दिलेला आहे आणि इथं आपल्याला एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचा आहे. त्यासाठी आपल्याला प्रथम दिलेला नंबर जो आहे हा 2 पदामध्ये म्हणजे एकतर ए अधिक बी किंवा एकतर ए वजा बी प्लस किंवा मायनस फॉर्म्युल्यामध्ये त्याचं आपल्याला कन्वर्जन करावं लागतं. हा दिलेला नंबर 997 म्हणजे हा 1000पेक्षा 3ने कमी आहे म्हणून आपण 997 पण असे लिहायचे आहे. 1000 वजा 3 याची आपण वजाबाकी केली तर किती येते 997 येते ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग या ठिकाणी आपल्याला हा फॉर्म्युला आपल्याला वापर करता येतो ए वजा बी कंसाचा वर्ग. याचं उत्तर काय आहे? वर्ग विस्तार काय आहे? एचा वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग मायनस 2ab वजा 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद आणि अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग बीचा वर्ग. या ठिकाणी पहिले पद 1000 आहे, दुसरे पद 3 आहे. याच्यामध्ये आपण किंमत ठेवूया आता 1000चा वर्ग वजा 2 गुणिले पहिले पद म्हणजे इथं 1000 देणार आहे गुणिले दुसरे पद इथं आहे 3 अधिक 3चा वर्ग. आता या ठिकाणी 1000चा वर्ग करा. वर्ग आपल्याला हा तोंडी करता येतो. 1 3 शून्य आहेत म्हणजे आपल्या 1 वरती 6 शून्य घ्यायचे. वर्ग केले ते दुप्पट करायचे शून्य म्हणजे आपल्याला हे 10 लाख हे गुणाकार येईल. वजा 3 दुनी 6 आणि 6 एके 6000 येतील आणि 3चा जो वर्ग आहे तो या चौकटी येणार आहे. 3चा वर्ग 9 येणार आहे. आता या स्टेपला हे 10 लाख इथं येतील, हे 6000 वजा इथे येतील. या चौकटीत 6000 लिहायचं आहे. 10 लाखमधून 6000 गेले राहतात 9,94,000 आणि जो 9 आहे ते 9 त्याच्यामध्ये मिळवायचे आहेत. तर आपण याच्यामध्ये 9 मिळवले तर उत्तर येणार आहे 9,94,009. दुसरं उदाहरण आहे 102चा वर्ग 102 स्क्वेअर. आता आपल्याला याचं 2 पदामध्ये रूपांतर करायचं आहे म्हणजे आपल्याला ए प्लस बी किंवा ए मायनस बी हा एक्सपान्शनचा फॉर्म्युला वापरायचा आहे. आता इथं 102 आहेत म्हणजे मी 102 असलेले 100 अधिक 2 कंसाचा वर्ग 100 प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. इथं प्लस आहे म्हणून आपण ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर हा एक्सपान्शनचा फॉर्म्युला वापरायचा आहे. त्याचं एक्सपान्शन आहे ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ए पहिले पद आहे, बी दुसरे पद आहे. या एक्झाम्पलमध्ये एच्या ठिकाणी 100 आहे आणि बीच्या ठिकाणी 2 आहे. याच्यामध्ये आपण जर व्हॅल्यू पुटअप केल्या तर पहिल्या चौकटीमध्ये तो स्क्वेअर येणार आहे, तो फर्स्ट टर्म स्क्वेअर येणार आहे. फर्स्ट टर्म आहे इथं 100 म्हणजे इथं 100 येईल प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म आहे 100 इंटू सेकंड टर्म आहे 2 आणि प्लस सेकंड टर्म स्क्वेअर दिलेला आहे. 100चा स्क्वेअर केलेला आहे 10,000. आता या चौकटीत या तिन्ही पदांचा गुणाकार येणार आहे. जर आपण 100 गुणिले 2 केलं तर 200, 200 दोन्ही 400 येता येईल. आणि ही जर आपण स्टेप पाहिली तर या स्टेपला या 2 पदांची बेरीज येणार आहे कारण इथं 4 तसेच आलेले आहेत. 10,000 अधिक 400 ते येतील 10,000
400 आणि 10,400मध्ये हे 4 मिळवा प्लस करा 10,404 हे तुमचं त्याचं फायनल ॲन्सर येणार आहे. उदाहरण क्रमांक 3 97चा स्क्वेअर. सो वी राईट 97 इन फॉर्म 100 - 3 ब्रॅकेट स्क्वेअर. 97चा आपण 100 - 3 या स्वरूपात लिहिले म्हणजे आपल्याला a - b ब्रॅकेटचा स्क्वेअर हा एक्सपान्शनचा फॉर्म्युला वापरता येईल. याचं ॲन्सर आहे a² - 2ab + b². आता ए पहिले पद, बी दुसरे पद. आता या फॉर्म्युल्यामध्ये आपण या किमती पुटअप करूया. पहिले पद 100 आहे, दुसरे पद 3 आहे. इथं a² फर्स्ट टर्म स्क्वेअर म्हणजे पहिल्या चौकटीमध्ये इथं 100चा स्क्वेअर येईल -2 इंटू फर्स्ट टर्म आहे 100 इंटू सेकंड टर्म आहे 3 100 गुणिले 3 आणि अधिक इथं 3चा वर्ग येईल. 100चा जर आपण स्क्वेअर केला तर तो येईल 10,000 येईल. आणि या 3 पदांचा जो गुणाकार आहे 2 त्रिक 6 6 गुणिले 100 600 इथं आलेला आहे आणि 3चा वर्ग 3चा स्क्वेअर तो 9 इथं आहे. आता या स्टेपला 10,000 वजा 600 केलेले आहेत. 10,000 - 600 म्हणजे तो उत्तर येणार आहे 9,400 9,400 आणि या बॉक्समध्ये येणार आहे +9 आणि आपण या दोन्ही जर बेरीज केली 9,400 अधिक 9 तर बेरीज येणार आहे 9,409 हे आपलं ॲन्सर. क्वेश्चन 4मधील चौथं आणि शेवटचं उदाहरण आहे 1005 स्क्वेअर 1005चा वर्ग. यासाठी आपण 1000ची जी अरेंजमेंट आहे ती 1005ची अरेंजमेंट 1000 अधिक 5 अशी केलेली आहे. ज्यामुळे आपल्याला a अधिक b कंसाचा वर्ग हे सूत्र वापरता येईल. याचा विस्तार आहे a² अधिक 2ab अधिक bचा वर्ग. आता a म्हणजे तिथं पहिले पद आहे 1000 बी म्हणजे दुसरे पद आहे 5000. आता या सूत्रामध्ये या एक्सपान्शनमध्ये आपण इथं किमती ठेवूया. एचा स्क्वेअर दिलेला आहे 1000 स्क्वेअर दिलेला आहे +2 इंटू ab म्हणजे इथं पहिल्या चौकटीचं 2 येईल 2 गुणिले a गुणिले b आणि बीचा वर्ग. आता इथं 1000चा स्क्वेअर 1000च्या इथं वर 3 शून्य 1 वर 3 शून्य आहेत. इथं आपण आता 6 शून्य द्यायचे आहेत म्हणजे आपल्याला संख्या मिळेल ती 10 लाख मिळणार आहे. 10 लाख आलेले आहे. या तिन्ही पदांचा गुणाकार केलेला आहे. इथं 5 दुनी 10 आणि 10 गुणिले 1 10,000 इथं येईल आणि दुसऱ्या चौकटीत 5चा वर्ग 5² इथं 25 येणार आहेत. इथं हे 10 लाख + 10,000 म्हणजे इथं या चौकटीत 10,10,000 असं येणार आहे. आणि याच्यामध्ये हे जर 25 मिळवले तर आपलं उत्तर येणार आहे 10,10,025 10,10,025 येणार आहे. सो हिअर वी कंप्लीट प्रॅक्टिस सेट 50. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि GS पाटील मॅथ्स अँड सायन्स या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.